कढई ठेवलेली आहे इकडे. 2 चमचे तेल आपण घालायचं आहे. असे 2 चमचे फुल. आज थोडं जास्त तेल घालायचं आहे कारण आपण कारल्याची भाजी करणार. कारल्याची भाजी करायची आहे म्हणून जास्त तेल. 2 चमचे फुल भरलेले आहेत आपल्याला. आता ही कारली घेतलेली आहे. अर्धा किलो कारली आहे कारण चिमून ती भाजी थोडीशी कमी म्हणजे अर्धी होऊन जाते त्यामुळे. आणि मीठ घातलेलं आहे त्याच्यात. हात स्वच्छ धुतलेला आहे मी. हात स्वच्छ धुतले आहे. तेल तापत आहे इकडे. दोन्ही हाताने हे कारले मीठ लावल्यावर चोळून घ्यायचे असे मिक्स करून. यातल्या अर्ध्या बिया मी कापताना काढलेल्या आहे. काही खाली निघतील त्या अजून आपण काढून घेऊ. बिया कोवळ्या आहे त्या चालतात पण मोठ्या असल्या काढून घेऊ. तेल तापलेलं आहे. आणि आता हा कांदा घेतलेला आहे. हा जो कांदा आहे त्यात किंचित मीठ टाकलं आहे. मोठे मोठे 3 कांदे घेतले आहे. कांदे भरपूर पाहिजे कारल्याची भाजी. तर हे मीठ लावून कांदे मीठ लावून घेतलेले आहे. भरपूर कांदा कारल्याची भाजी त्यातल्याची. इकडे कांदा ठेवलेला आहे. गॅस कमी केलेला आहे कारण कांदा थोडासा झाल्याबरोबर आपल्याला कारले घालायचे आहे. त्यामुळे हे 2 वेळा करून घेऊ आपण. हे आता जरी मोठ्या मोठ्या कारल्याच्या फोडी दिसत असल्या तरी मीठ लावून हे चोळले की कमी होऊन जातं. चिमून जातात त्या फोडी. छोट्या होतात किती मोठ्या दिसतात. इकडे कांदा बघत राहायचं आहे. परतत राहायचं आहे. जास्त होऊ नाही द्यायचा आहे कांदा. अवघ्या एखाद्या मिनिटात आपल्याला ते कारले याच्यात घालून द्यायचं. ते कारल्याचं पाणी आपण काढून घ्यायचं. ते कारल्याचं पाणी आपण याच्यात काढून घ्यायचं. कमी केलेला आहे मी गॅस. यातही अशा बाजूलाच अशा इथे बिया आपल्याला काढता येतील. जेवढ्या हातात आल्या तेवढ्या पहिले काढलेल्याच आहे पण ज्या अजून निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहे. मीठ भरपूर घातलेलं आहे. एवढं मीठ असं चमचाभर मीठ त्या कारल्यात घातलं आहे. आणि 2 चिमूट कांद्याला लावलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे कारले पिळून घेऊ आता. म्हणजे याचा रस हिरवागार असा रस कारल्याचा कडू रस पूर्ण निघून जाईल असं. आणि बियासुद्धा खाली राहतात अशा. कांदा कमी असल्यामुळे तो आरामात होत आहे. तिथे कमी गॅस केल्यामुळे थोडे थोडे कारले घ्यायचे हातात असे. हात स्वच्छ धुवून घेऊन आणि असं पाणी. वेळ असला तुम्ही अर्धा तास आधी कारले असे कापून मीठ लावून ठेवू शकता. आता मला ही भाजी करून दाखवायची होती म्हणून मी वेळेवर मीठ लावते. आधी मीठ लावून तुम्ही करून. आणि वर असे घेतले की खाली अजून बिया निघतात. आधी बिया काढलेल्या आहे ना. आता खाली या पूर्ण बियाला निघालेल्या आहे. आधी काढल्यावर एक बिया निघाल्या. कांदा एक वेळ अशा प्रकारे आपण हे पिळून घेतलेले आहे कारले. मीठ लावून यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आपण.
हे बघू शकता तुम्ही, एवढ्या बिया आणि हे निघालेलं आहे. आणि अजून एक वेळ टाकताना अजून आपण पिळायचं आहे. एवढं पाणी बिया निघाल्या आणि अजून निघणार आहे. आता अजून पिळू. एक वेळ कांदा हे करायचा. कांदा एकदम फ्राय होऊ नाही द्यायचा, कारण कारल्यासोबतच कांद्याला शिजवायचं. असा झाला आहे कांदा. आणि याच्यात ज्या बिया दिसतात छोट्या छोट्या, अजून आपण पिळून घेऊ. अजून खाली निघाल्या की या बिया कडू कडू पाणी काढल्याचं निघून जाणार आहे. अजून यातलं पाणी निघतं, बघत असाल तुम्ही. कच्चं पिळून घ्यायचं असं, भरपूर पाणी निघतं. आणि अशी फिरवून तुम्हीच गॅसवर फिरवत राहायचं, थोडे थोडे घेऊन. म्हणजे अजून जेवढं पाणी याच्यात कडू असेल तेवढं. आधी हे कारले स्वच्छ धुवून टाकले होते. कारले चिरायच्या आधीच स्वच्छ धुवून टाकले होते आणि एका पाण्याने धुतल्यावर मग कापून त्याला मीठ लावलं. आता थोडासा गॅस मोठा करतो मी. हे बघा, याच्यात ते उरलेल्या बिया याच्यात ते राहिलेलं आहे. आणि काही कोवळ्या जर बारीक अशा राहिल्या तर त्या तळल्यासारख्या होतात, त्या सगळ्या चांगल्या लागतात. त्या तळल्याच्या काही 2-4 राहिल्या. आता हे एक वेळ मिक्स करून घ्यायचं. एक वेळा मिक्स करून घेतात आम्ही. आणि कांदा आणि कारली हे सोबत शिजू द्यायचं आपल्याला. तेलाच्या वाफेवरच झाकण ठेवून. तेल भरपूर आहे याच्यात आणि कांदा असा कच्चाच आहे. कारल्यासोबत कांदा होऊन जातो. झाकून पुसून झाकून ठेवून द्यायचं आपल्याला. कमी करून घेऊ आपण गॅस आता.
हे बघून घेऊन आता एक वेळ मिक्स केल्यावर आपण मोठं करून कमी करून घेऊया. आता एवढे मिरचीचे तुकडे घेतलेले आहे. मिरचीचे तुकडे आपण आता एवढे घालून घ्यायचे. सुरुवातीला फक्त कांदा आणि गार्लिक घातली आहे. आता हे लवकर व्हायसाठी आपल्याला आजूबाजूला कढईच्या गोल असं भाजी पूर्ण काढून घ्यायची आहे पूर्ण, आणि मध्ये जी जागा रिकामी असते तिथे या मिरच्या घालून टाकायच्या. साईडला भाजी करून टाकली आहे पूर्ण, आणि या मिरच्या ज्या कापल्या आहेत एका मिरचीचे दोन किंवा तीन तुकडे करायचे आहे एका मिरचीचे मोठ्या मोठ्या, कारण जर तिखट लागत असेल कोणाला तर मग काढून ठेवता येतात मोठ्या मोठ्या मिरच्या, त्याचा तिखटपणा भाजीत जातो. आणि मिरच्या नसेल खायच्या तर काढून ठेवता येतात, म्हणून मोठ्या मोठ्या घालायच्या मिरच्या. कोणी फक्त हिरवी मिरची घालतात, पण आपण तिखट पण घालणार आहे. त्यामुळे मिक्स न करताच मध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्यात. थोडा गॅस मोठा करून दिला आपण. मीठ आपण पिळलं तरी त्यात घातलेलंच आहे, कांद्यातही घातलं, त्यामुळे एवढं मीठ घालून घेऊ आपण. एवढं थोडंसं पाणी सुटेल नका. कमी करते आता गॅस. मीठ घालून मी मिरच्या मिक्स करून टाकल्या आहे तिथे. मिरच्यांच्या भोवती मीठ टाकलं. आता कडूपणा जाण्यासाठी आपल्याला अजिबात कडू लागली नाही पाहिजे म्हणून थोडंसं धना पावडर. थोडंसं शेंगदाण्याचं कूट. तुम्ही चमच्याने घालू शकता आपापल्या आवडीनुसार. कमी याच्यावर होते आपली भाजी. एक वेळ बघून घेऊ.
तिखट आधी घातलं की जळून जाते, कारण भाजी शिजायला वेळ असतो, त्यामुळे तिखट आधी घातलं की जळते. त्यामुळे तेलाचीच भाजी करायची आपल्याला, तर आरामात घातलं तरी चालते. मिरची घातलेली आहे, तिखट एवढं तिखट घालून. तुम्ही कमी लागत असेल तिखट तर तिखटही कमी करू शकता. तिखट, मीठ, हळद, धना पावडर. मीठ ह्याच्यातच घातलेलं आहे, त्यामुळे इकडे घालायची गरज नाही. हळद, धना पावडर, तिखट आणि शेंगदाणा कूट. यात तुम्ही चिंच, आमसूल, आंबट काहीतरी टाकायचं म्हणून चिंच, आमसूल टाकू शकता. पण ही भाजी सर्वात छोटी भाजी झाल्यावर एवढं लिंबू आपल्याला त्यात घ्यायचं आहे. म्हणजे थोडं आंबट गोड टाकलं की कडूपणा जो थोडासाही राहिला असला की तो राहत नाही. त्यामुळे बे काढून घेतली आहे, बे कापून, लिंबू कापून घेतला आहे, बे काढून एक वेळ बघून घेऊ आपण. ही भाजी कमी याच्यावरच करायची असते, म्हणजे जळत नाही आणि नरम शिजते. यात जर बिया करता करता दिसल्या तर काढून देऊ शकता तुम्ही. अशा खाली जर बिया दिसल्या याचा काढता येतात. करताना खाली खाली बिया येतात, अजून बनवताना आपण भाजी अशा बिया काढून टाकता येतात. काढून द्यायचं. आणि आता होतच आलेली आहे हे कशी दिसते. आता ह्या बिया आपल्याला अशा काढून टाकता येतात. अशा ज्या बिया असल्या हात स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि बनवताना मिक्स करताना ज्या बिया आधी असल्या त्या काढून घ्यायच्या. नाही तर वेळ असला की आधीच काढून पूर्ण बिया साफ करूनही करू शकता. तर अशा प्रकारे आता ही झालेली आहे. कमी याच्यावर केली तुम्ही. आता मोठं करते इथे त्याच्यात घालून द्या. लिंबू शेवटी घालायचं आपल्याला फक्त. आत्ता घातलेला आणि कळवायचं. आणि कमी करून घेऊ आपण आता, म्हणजे तिखट मीठ जळणार नाही. कमी करून गरम झाकणावरच लिंबू ठेवून द्या, म्हणजे थोडंसं पिळायला सोपं जाते. थोडं नरम झालं की फ्रीजमधलं काढलं आहे तर कडक आहे. आणि गॅस कमी करून देते. बस आता 1 मिनिट गॅसवर ठेवायची आहे. 1 मिनिट गॅसवर राहिली की हे लिंबू पिळायचं आहे. थोडी छोट्या चमच्यावर, चहाच्या चमच्यावर एक साखर घालते, म्हणजे आंबट गोड थोडीशी होते आणि कडूपणा पूर्णच नाही. तेल आणि कांदा गोड असल्यामुळे कांदे भरपूर टाकले आपण, त्यामुळे कांदे पण गोडच असतात. त्यामुळे ते कडू होणारच नाही. तेलही बऱ्यापैकी असते कारल्याच्या मध्ये. आता काढून घेऊ आपण जाताना.
एवढं लिंबू पिळून टाकू आता. कमी केला आहे गॅस. बी असेल तर चेक करून घ्यायची. बी चेक करून घेतली आणि लिंबू पिळून टाकलं. अशा प्रकारे आता हे लिंबू पिळलेलं आहे टाकून. लिंबू पिळल्यावर एक मिक्स करून टाकलं. गॅस बंद केला आहे. अर्धा पाऊण लिंबू पिळला आहे. तुम्ही चिंच घालू शकता, टोमॅटो घालू शकता, पण टमाटे वगैरे टाकल्यावर ती टेस्ट एवढी येत नाही आहे भाजीची. त्यामुळे आमसूल, चिंच आमसूल घालू शकता. लिंबू घातला आहे. बहुतेक मी पण चिंचच घालते, पण आता ते व्हिडिओ करायचा होता आणि शोधायला वेळ नाही आता डबे. त्यामुळे एवढी साखर. गरम असतानाच साखर घालून द्यायची. गॅस चालू असतानाच घालायचं तुम्ही. आता मी गॅस बंद केला आणि कढई गरमच आहे, त्यामुळे इथे राहू देऊ आपण. साखर घातली आहे, लिंबू घातला आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होईल. ह्यातही बिया दिसल्या की काढून टाका. या बिया भरपूर होत्या काढल्या. आल्या जेवताना तरी बाजूला काढता येतात, काही फरक पडत नाही. यानंतर घातलेल्या आपल्या हिरव्या मिरच्या आहेत, पण त्यासुद्धा मध्ये टाकल्या आपण. तर यात बिया असल्या मोठ्या मोठ्या की काढून घ्यायच्या, कोवळ्या चालतात. अशा प्रकारे आपली भरपूर कांदे घालून केलेली शिमला मिरची कारल्याची भाजी भरपूर कांदे घालून केलेली तयार आहे इथे. तर बनवा अशी कारल्याची, अजिबात कडू लागत नाही. करून बघा आणि कमेंट्स करून सांगा. थँक्यू व्हेरी मच.